नमस्कार. आपण वर्ग काढायच्या ज्या पद्धती बघतोय त्याच्यामध्येच जर सपोज 50 च्या जवळची संख्या असेल तर त्याचा वर्ग कसा करायचा आपण बघूया. त्याआधी माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक, कमेंट आणि शेअर करा आणि हां, सबस्क्राइब करायला विसरू नका. आता मी संख्या घेतली 48. 48 चा वर्ग. 48 चा वर्ग म्हणजे 50 च्या जवळची संख्या आहे. 50 कंप्लीट होण्यासाठी किंवा 48 मध्ये किती मिळवले की 50 होणार आहे, तर 2 मिळवले तर 50 होणार आहे. मग 48 ही 50 पेक्षा लहान संख्या आहे. मग 50 च्या जवळची असेल तर आपण 25 संख्या घेणार आहे. ही कॉमन संख्या आपण घेणार आहे. 50 च्या जवळच्या संख्यांचा वर्ग करत असताना 25 हा कॉमन संख्या घेणार आहे. आणि ह्या 48 मध्ये 2 मिळवले की 50 होतं, म्हणून हे 2 चा वर्ग करायचा आहे 0.4 आणि ह्या 25 मधून हे 2 वजा करायचे 23 म्हणजे 2304. आणखीन एक एक्झाम्पल बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. समजा मी संख्या घेतली 43. 43 चा वर्ग करायचा आहे. 43 चा वर्ग म्हणजे 50 कंप्लीट होण्यासाठी याला किती संख्यांची गरज आहे, तर 7 संख्यांची गरज आहे. काय करायचं, या संख्येचा वर्ग 7 7 49 आणि 25 मधून ही संख्या वजा करायची. 25 मधून 7 गेले किती येते, 1849 हा असेल तुमचा 43 चा वर्ग. जर त्याच्या पुढं तुम्हाला म्हणजे नक्कीच मनात शंका येईल, हे झालं 50 च्या आतली संख्या, पण जर 50 च्या पुढची संख्या असेल तर काय करायचं. सेम पद्धत आहे, फक्त जिथं आपण वजा करतो तिथं प्लस करायचं. म्हणजे समजा 53 चा वर्ग आहे, 50 ला पुढं ओलांडून गेले ना, किती ओलांडून गेले तर 3 ही संख्या एक्स्ट्रा आहे त्याच्यामध्ये. मग ह्या 3 संख्येचा वर्ग घ्यायचा 0.9 आणि ही संख्या 25 मध्ये मिळवायची. 25 अधिक 3 28. तर 53 चा वर्ग 2809. दुसरी कोणतीही संख्या घ्या, सेम हीच प्रोसेस आहे. 56 म्हणजे 6 ने जास्त आहे, याचा वर्ग घ्या 6 आहे 36 आणि 25 मध्ये ही 6 संख्या मिळवा. 25 × 31 3136. ओके. आता तुम्हाला मनात शंका येणं साहजिक आहे की 25च का संख्या आपण वापरतोय. तर 25 याच्यासाठी जर आपण याच्यातला कॉमन अंक जर बघितला, आपण 50 जो घेतोय, ह्या 50 चा वर्ग काय येतो 2500. जी काही संख्या भेटेल एकतर 50 च्या आतली संख्या असेल तर ती 2500 पेक्षा लहानची संख्या असणार आहे, आणि जर 50 च्या पुढची संख्या असेल तर ती 2500 च्या पुढची संख्या असणार आहे. याच्यासाठी आपण संख्या इथे घेत असताना 25 ही संख्या आपण यूज करतो. या पद्धतीमध्ये कुणाला काही प्रॉब्लेम असेल तर नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि माझ्या चॅनलला लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू.